अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊस फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 जणांना विटाने भरलेल्या व भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एक जण जागीच मयत झाला असून 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सदर अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील डाऊस फाट्यानजीक आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्याकडेला पिकअप गाडी उभी करून पंक्चर काढत असताना 3 इसमांना विटाने भरलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने जोराची धडक दिल्याने यात दिलीप रंभाजी वाके व 41 राहणार पोहेगाव हे जागीच मयत झाले असून त्यांच्या सोबत असलेल्या इतर 2 जण हे गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमींना पुढील उपचारासाठी एसजीएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे। तर मयत दिलीप वाके यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।